ठाकूरपाडा या संघाला. क्या बात आहे. आता एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज होत आहे. खूप चांगलं दैदिप्यमान असं क्रिकेटचं नियोजन पाहायला मिळते. BCA प्रमाणित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं मी मनीष पाटील आणि मिस्टर सुनील पवार आणि मिस्टर अल्पेश गायकवाड हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहेत. आपण तुमच्या GTC लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवर ही स्पर्धा थेट पाहत असाल तर मित्रांनो यूट्यूबवर किंवा टेलिव्हिजन सेटवरच ही स्पर्धा पहा, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी नाही झाला नाहीये म्हणून आम्ही कुणालाच आमंत्रित केलं नाहीये. चला स्टार्ट करा मित्रांनो प्लीज. गोलंदाजी मार्कवर उज्ज्वल येतोय. स्ट्राईकवर असेल बॅट्समन. स्ट्राईकवर सागर आणि नॉन स्ट्राईकला महेश. सागर आणि महेश हे दोन आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र एक नवोदित गोलंदाज ज्याने कित्येक वेळा स्टार्ट दिलाय वडूनगर संघाला, असा गोलंदाज उज्ज्वल गोलंदाजी मार्कवर येतोय. तर घाई करा मित्रांनो, तुमचा 20 मिनिटांचा कालावधी आम्ही स्टार्ट करतोय. पंचाने देखील वेळेबद्दल सहकार्याची विनंती करायची आणि जर संघाने ती मान्यता दिली नाही तर ताकीद द्यायची, कारण ही BCA प्रमाणित चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भिवंडीच्या सर्व खेळाडूंचा भरणा आहे आणि एक चांगली क्रिकेटची स्पर्धा परिपूर्ण व्हावी अशी इच्छा आयोजकांची आहे. तर त्याबद्दल तुमच्या सहकार्याची तितकीच जास्त अपेक्षा असेल. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय उज्ज्वल. स्ट्राईकवर असेल फलंदाज सागर. नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज महेश ठाकरे. उज्ज्वल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि कदाचित तयारीत नव्हते. एक धाव मिळेल. इनफिल्डच्या आत चेंडू अडवला जाईल. आता मात्र एकेरी धावेने धावफलक सुरू होतोय वडूनवघर या संघाचा. इनफिल्डच्या आत जर आपण क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर ऑफ साईडला एक फ्लाय स्लिप आहे, त्यानंतर पॉइंट कव्हर मिड ऑफ, त्यानंतर लॉंग ऑफ. ऑन साईडला विचार केला तर मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलेलं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघासाठी महत्वपूर्ण सामना असेल या दोन्ही गावांसाठी, कारण प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लॉवा फुलटॉस होता, एलिव्हेशन चुकलंय. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय. दिनेश चौगुले चांगला बॅकअप. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत वाऱ्याच्या वेगाने, चपळतेने, तन्मयतेने, तत्परतेने. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. उज्ज्वल चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय, कारण अजूनपर्यंत हात खुले करण्याची संधी देत नाहीये. दोन्ही फलंदाज मात्र आक्रमक आहेत, पण त्यांच्या आक्रमकतेला अनुसरून स्वतःची गोलंदाजीला अनुकूलन करून चांगली गोलंदाजी करतोय मिस्टर उज्ज्वल. स्ट्राईकवर असेल महेश ठाकरे. गोलंदाजी मार्कवर उज्ज्वल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओपिच होता, बॅक टू द बॉल. ड्राईव्ह चेंडू होत होतं, म्हणजेच मिड ऑन मधून लॉंग ऑन पर्यंत जाऊन पोहोचतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. 1 धाव मिळेल. चांगली फेक. धावसंख्या झाली 4 धावा. अडवून ठेवलंय, कारण मी पोगावला ठाकूरपाडा संघाची फलंदाजी पाहिली होती. खूप चांगल्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी सुभाष ठाकरे आणि महेश ठाकरे यांनी केली होती. सुभाष ठाकरे का थांबले त्या गणिताचा उलगडा अजूनपर्यंत मला झाला नाहीये, पण सागर देखील तितकाच सक्षम फलंदाज आहे. उज्ज्वल पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला. 1 धाव. संधी मिळाली होती 2 वेळा मित्रमणी या डावामध्ये, पण दोन्ही वेळेला संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करता आलं नाही या 2 फलंदाजांना. धावसंख्या झाली ते म्हणजेच बिनबाद 5 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा उज्ज्वल. राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगली गोलंदाजी वडूनवघर संघासाठी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. महेश ठाकरे स्ट्राईकवर. यावेळेस पुन्हा एकदा एलिव्हेशन करण्याचा प्रयत्न झाला. चांगली झेप आणि झेल शीटच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागेल महेश ठाकरेला. ओव्हर पिच होता आणि एलिव्हेशन करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित एलिव्हेट करता आला नाहीये आणि मात्र खूप चांगला झेल स्वीकारलाय तो, म्हणजे धीरजने बाद होऊन परतावं लागते महेशला. महेशची जागा भरून करण्यासाठी नो डाऊट मिस्टर सुभाष ठाकरे येत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा झाल्या धावफलकावर. खूप चांगल्या पद्धतीने एक संयमी गोलंदाजी करतोय मिस्टर उज्ज्वल पाटील आणि बाद होऊन आता थोडासा निराश असेल महेश, कारण महेशला वाटलं होतं की
धावा येऊ शकतील किंवा धावा येणं गरजेचं होतं आपल्या संघासाठी माझ्या माध्यमातून. पण मात्र तसं काही घडलं नाहीये. कारण 2 खराब फटके मी तर म्हणेन दोन्हीचे दोन्ही फटके त्याच्या ऑफ साइडला होते. लाँग ऑफच्या क्षेत्रातले होते आणि त्याच्या जर शरीरयष्टीचा विचार केला तर व्यवस्थित टाईम झाला असता तर सीमारेषा क्रॉस होऊ शकली असती. पण तसं काही होत नाहीये. गोलंदाजीचा स्तर अचूक वाटतोय. उज्ज्वल पाटीलचा धावसंख्या थांबली आहे ती म्हणजेच 5 या आकड्यावर 5 रन्स. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा उज्ज्वल पहिल्या चेंडूवर 1 आली त्यानंतर 2 आल्या त्यानंतर 2 डबल 2 सिंगल्स आणि त्यानंतर गडी बाद झालाय महेश ठाकरे. स्ट्राईकवर असेल फलंदाज सुभाष, नॉन स्ट्राईकला सागर. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर 5 धावा. अजूनही हात खुले नाही झालेत. फुल टॉस होता पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाईल. उंचीचा दाखला घेतला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोवर मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाले 7 आणि आता मात्र फ्री हिट आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते आणि सर्व काही व्यवस्थित असताना थोडीशी चूक करतोय उज्ज्वल आणि समोरील संघाला थोडंसं स्वातंत्र्य मिळते. या पहिल्या षटकाचा समाचार घेण्याचं स्वातंत्र्य कशा पद्धतीने स्वीकारता येतं फलंदाज सागर ते पाहूया. धावसंख्या झाली 7 धावा 7 रन्स. हो यावेळेस खोलवट पद्धत चेंडू होता खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला चार्ज करण्यात आलाय. चेंडू होतोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावांचा कॉल नाही आहे. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 8. तर सुनील पवार सर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत आणि पाहायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत वडूनगर संघाचे गोलंदाज. चांगली सुरुवात मिळवून देत आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. तर आता ही सुरुवात सातत्याने पुढे घेऊन जाईल का पुढील गोलंदाज ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि जर 4 षटकांचा सामना आहे तर 4 षटकामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि ते गोलंदाज वापरताना जर थोडीशी चुकबुल झाली तर ते त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला होऊ शकेल. तर विनंती करतो लगेच घाई करा मित्रांनो. यापुढील सामना असणार आहे कोपर विपक्ष पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा. पहिला डाव समाप्तीनंतर दोन्ही संघांनी तयार राहायचं. कोपर विपक्ष पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा म्हणजे ते घरचा संघ आणि पाहुण्याचा संघ. आदरातिथ्य कसं पद्धतीने घ्याल पुरुषोत्तम इंटरप्राइज दिवा ते आता मैदानात पाहायला मिळेल. सराव नाही झाला असं वाटतं क्विकी मात्र कुठेतरी आम्हाला दर्शवत आहेत. पण लेट्स सी तुमचा खेळ मैदानात आम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती वेळ वाया घालू नका मित्रांनो. 7 मिनिटं झालेले आहेत. धावसंख्या झाली ते म्हणजेच 8 धावा. चला गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज लवकर पाठवून द्या. नवीन गोलंदाज येतोय राजा. पहिलं षटक उज्ज्वलने हाताळलं होतं त्यानंतर राजा आलाय आणि स्ट्राईकवर असेल फलंदाज सागर. नॉन स्ट्राईकला असेल सुभाष. सुभाषकडे एक संधी होती. फुलटॉस चेंडू त्यांच्याकडे आला होता पण व्यवस्थित संधी वळवण्यात आली नाही सोन्याकडे. राजा पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर येतोय. पुन्हा खूपच चांगल्या पद्धतीने खोलवट पद्धत चेंडू होता. बॉटमचा चांगला वापर अलॉंग द कार्पेट खेळून काढाय. वाईड ऑफ लॉंग ऑनला एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली फेक एकच धाव मिळेल आणि कुठेतरी आक्रमक संघ ओळखल्या जाणाऱ्या ठाकूरपाडा या संघाला अडवण्यामध्ये यशस्वी होतोय आतापर्यंत आई देवी वडूनवगर हा संघ. आणि पाहूया सुभाष ठाकरे जे आक्रमक फलंदाज आहे जवळपास 20-25 वर्षांचं क्रिकेट त्यांच्याकडे आहे कशा पद्धतीने अडवत आहेत. पुन्हा एकदा फुलवर लेनचा चेंडू होता व्यवस्थित बॅटवर आला नाही. मिड विकेट क्षेत्रात चेंडू अडवण्यामध्ये थोडीशी चुकी. एक धाव पूर्ण केली तर दुसऱ्या धावाचा कॉल स्वीकारला जातोय. धावची संधी आहे. सुभाष ठाकरे मात्र पोहोचतायत. 2 धावा मिळतील आणि ऑपॉर्च्युनिटीज वारंवार तुम्हाला मिळणार नाही. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही 100% योगदान दिलं नाही तर मात्र समोरील संघ तुमच्यावर हवी होऊ शकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. महत्वपूर्ण गडी बाद झाला होता पण आता मात्र कुठेतरी वाट पाहतात योग्य त्या क्षणाची योग्य त्या वेळेची वाट पाहतात आणि म्हणूनच की काय अजूनपर्यंत हात खुले नाही केले आहेत. फक्त मैदानाच्या समतल फटकेबाजी चालू आहे या दोन फलंदाजांकडून. पण मात्र विसरता कामा नये 4 षटकांचा खेळ आहे. जास्तीत जास्त तुम्हाला संधी मिळणार नाही. अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजेच या डावातले 16 चेंडू 16 बॉल रिमेनिंग. यावेळेस मात्र फटका चांगला निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पार. खणखणीत षटकार सुभाष टेकरेच्या बॅट मधून.
स्वप्नील पाटील 6 धावांची वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा, 17 रन्स. खूप चांगल्या पद्धतीने वेळ आली आणि ती वेळेचा सदुपयोग केला गेला. आपल्या संघासाठी 6 धावा, 17 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्यात आणि राजा थोडासा मागडा ठरतो या दुसऱ्या षटकामध्ये, कारण उज्ज्वलने चांगली कामगिरी केली होती, पण राजाच्या या तिसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय सुभाष ठाकरेने आणि धावसंख्येला नेऊन पोहोचवलंय ती म्हणजे 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, निघून जाईल डीप बॅकवर सीमारेषा पार, खणखणीत दुसरा षटकार. थँक्यू. धावसंख्या झाली ते म्हणजेच या दोन षटकारांच्या मदतीने 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या म्हणजेच 8 आणि त्यानंतर दोन षटकार आलेत. धावसंख्या झाली ते म्हणजेच 23 धावा, 23 रन्स. बॅक टू बॅक दोन षटकार आले आहेत आणि तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार येईल का सुभाष ठाकरेच्या बॅटमधून? आणि तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार येतोय. क्षेत्र निवडलंय स्क्वेअर लेग, चेंडू सीमा पार. लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार आलेले आहेत आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या गगन भेदी झाले. मी तर म्हणेनच षटकारांची डिलिंग व्यवस्थित होते, हवाई सफर घडवली जाते. धावसंख्या झाल्या 29 धावा आणि मात्र 7वा फलंदाज ठरलाय सुभाष ठाकरपाड्या संघाकडून, जो लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार त्याने घेतलेले आहेत. राजा थोडासा महागडा ठरतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडूची हाताळणी करतोय, पण समोरील फलंदाज देखील तितकाच आक्रमक असल्या कारणाने थोडासा डॉमिनंट होतोय राजावर फलंदाज सुभाष. धावसंख्या झाले 29 धावा, 29 रन्स. पुन्हा एकदा यावेळेस दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय राजाचा. यावेळेस मात्र फुलटॉस होता, चेंडूला मिडविकेट क्षेत्रात ड्राईव्ह केलं जाते, फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या एक वने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 30 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होते 8, त्यानंतर आता 22 धावा खर्च करतोय गोलंदाज राजा. धावसंख्या नेऊन पोहोचवते दोन षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. आता मात्र कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या म्हणू शकतो. मी जी पोगावला जी फलंदाजी पाहिली होती ठाकूरपाडा संघाची, तशीच पद्धतीची फलंदाजी आता या मैदानामध्ये पाहायला मिळते ठाकूरपाडा संघाकडून. चला घाई करा मित्रांनो, नवीन गुणाचं पाठवून द्या. तर सुनीलजी, दोन षटकानंतर 30 धावा झाल्यात, तर या धावसंख्या दोन षटका समाप्तीनंतर 30 झालेली आहे. नवीन गोलंदाज पाठवून द्या. चला पुढील सामना असणार आहे तो म्हणजे स्कोपर विपक्ष पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय आणि जय बजरंग कारिवली आणि रांजणोली या दोन्ही संघांनी देखील सज्ज राहायचंय. जय बजरंग कारिवली आणि रांजणोली दोन्ही संघाच्या कर्णधार देखील तयार राहायचंय. सर्व संघांच्या कर्णधारांनी दिलेल्या वेळेत हजर राहणे बंधनकारक असेल, कारण 60 संघांचा समावेश असणारी ही भव्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाचं तुमचं वेळेचं बंधन असणार आहे. टाइम पंक्च्युअल राहायला हवंय. नवीन बॉलर येतोय धीरज. धीरज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर सुभाष ठाकरे. खूप चांगल्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतला गेला आणि सुभाषला थांबवण्यासाठी धीरजला बोलवण्यात आलेलं आहे आणि धीरज थांबवेल का सुभाषला? धावसंख्या झाले 30. यावेळेस अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. पंचांच्या माध्यमातून योग्य चेंडू असल्याची खूण करतात. तर प्लीज मित्रांनो, पंचांच्या निर्णयाचं स्वागत. प्लीज सुभाष ठाकरेजी, प्लीज रिक्वेस्ट असेल. चेंडू निर्धाव हाताळला जातोय. पहिला चेंडू निर्धाव धीरजचा. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा, 30 रन्स. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि खरंच या षटकाची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न धीरजकडून होतोय. सुभाषकडून देखील प्रयत्न तितकेच चांगले होते, पण वाईड यॉर्कर म्हणजेच काय थोडासा उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर चेंडू हाताळल्या कारणाने तितकाचा स्ट्रोक कन्वर्ट करता आला आणि या फलंदाज सुभाषला 3 खूप चांगले देखणे स्ट्रोक्स सुभाष ठाकरेच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि खरंच नेत्रदीपक अशी फटकेबाजी केली या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज येतोय सुभाषसाठी. धावसंख्या झाले 30. पुन्हा एकदा हलकाशे गुडघे वाकवले होते. मैदानाच्या समतल मिडविकेट क्षेत्रात हा चेंडू निघून जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकदा पूर्ण केले जाते. काय फेकी केले, लाजवाब. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 31 धावा, 31 रन्स.
सुरुवात चांगली आहे या तिसऱ्या षटकाची आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. कारण सुभाषने सातत्य राखलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आपला अनुभव पणाला लावून 3 दिलफेक फटके त्याने प्रेक्षकांना वेगळी अनुभूती देणारे दिले. पण त्यानंतर आता धीरज या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीचं सातत्य राखतोय. धावसंख्या थांबली ते म्हणजे 33 वर. यावेळेस आउटसाइड एज फ्लाय स्लिप क्षेत्रात क्षेत्रक्षेत्र तैनात केला गेला होता. वन बाउन्स चेंडू स्वीकारतोय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ते म्हणजेच 32 धावा, 32 रन्स. खूप चांगल्या पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकावर अधिराज्य राखलं होतं वडूनवगर संघाने. त्यानंतर प्रभुत्व गाजवलंय ठाकूरपाडा संघाकडून आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये या डावामध्ये पकड मजबूत करतोय वडूनवगर हा संघ. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता. मिडॉनला गोलंदाज स्वतः जातोय, जजमेंट घेतोय, झेल स्वीकारतोय, परत पाठवतोय फलंदाज सुभाष ठाकरेला. स्वप्नील धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा. या षटकाचा जर एकंदरीत विचार केला अल्पेशजी तर धीरजने पहिला चेंडू निर्धाव हाताळला, त्यानंतर 2 सिंगल्स आल्या आणि त्यानंतर मात्र गडी बाद केल्या. म्हणजेच काय दुसऱ्या षटकावर जे आक्रमक प्रहार केले होते त्या प्रहारांना थांबवण्यासाठी खूपच चांगला डावपेच आखला गेलाय वडूनवगर संघाकडून. धीरजला मैदानात आणलं आणि धीरजने त्याला दिलेली कामगिरी खूप चोख बजावलेली आहे. धावसंख्या थांबले ते म्हणजेच 32 या आकड्यावर. नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला जातोय तो म्हणजेच यतीश. यावेळेस लोवा फुलटॉस होता. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू मात्र निघून जातोय फॉरवर्ड डीप मिड विकेट, सीमारेषा पार, चौकार. प्रयत्न बघा किती प्रामाणिक आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला होता पण चेंडू तितक्याच वेगाने सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. पण या 4 धावा धावफलकामध्ये आम्ही जोडणारा धावसंख्या झाली ते म्हणजेच 36 धावा. चेंडू फेकून झालेत या तिसऱ्या षटकातले 5. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर धीरज कडून. स्ट्राईकवर असेल बॅट्समन सागर. धावसंख्या झाल्या एकूण 36 धावा. शेवटचा चेंडू असेल लेफ्ट आर्म राईट आर्म अराउंड विकेट धीरज. पुन्हा एकदा खोलवर टेपाचा चेंडू होता. व्यवस्थित एलिव्हेट करता आला आणि हे चेंडू होते तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंगनला एकदा पूर्ण केली जाते. स्ट्राईक स्वतःकडे मेंटेन करतोय फलंदाज सागर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 37 धावा, 37 रन्स. चला गोलंदाजाने लगेच पुढे यायचंय. जास्त वेळ घेऊ नका. आई वडूनवगर संघाकडे जास्त वेळ नाहीये कारण 16 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. तर वेळेबद्दल देखील तितकंच समयसूचक असायला हवं, प्रसंगाबद्दल असायला हवं. कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि आयोजकांकडून वारंवार सूचना येते की ठीक आहे वेळ घ्या, चिअरअप करा, पण जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. यापुढील सामना असणारे कोपर विपक्ष पुरुषोत्तम स्पोर्ट्स दिवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं. यापुढील सामना असेल कोपर विपक्ष पुरुषोत्तम स्पोर्ट्स दिवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. नवीन गोलंदाज मार्कवर येतोय तो म्हणजेच सागर. गोलंदाजी मार्कवर सागर येतोय आणि दिनेश चौगुले हे देखील एक अनुभवी गोलंदाज होते पण ते मात्र सॅक्रिफाईस करताय या षटकासाठी. पाहूया त्या सॅक्रिफाईसचा फायदा होतोय का वडूनवगर या संघाला. कारण सागरला ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करेल का की ठाकूरपाडा संघ पुन्हा एकदा डॉमिनंट करेल या षटकामध्ये ते पाहूया या पुढील षटकामध्ये. पुढील 7 चेंडूमध्ये पंचांच्या आडवीकडून स्ट्राईकवर असेल फलंदाज सागर आणि गोलंदाजी मार्कवर असेल सागर. दोन्ही ठिकाणी सागर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातोय तुम्ही लॉंग ऑफच्या क्षेत्रात पण तिथून मात्र क्षेत्ररक्षक धीरज आणि झेल स्वीकारतोय विकेटचं पतन. विकेट नंबर 2.
याला म्हणतात प्रयत्न. प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यश तुमच्याकडे नक्कीच येईल. किती लांब होता तो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा, पण वाऱ्याच्या वेगाने आलाय. खूप चांगलं जजमेंट केलंय आणि मात्र फलंदाजाला परत केलंय. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 37 आकड्यावर. नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवर. शैलेश, जो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. आणि शरीरयष्टीचा विचार केला ठाकूरपडा संघाच्या सर्वांच्या शरीरयष्टी खूपच धडधाकट आहेत. कौतुक करायला हवं. फिटनेस खूप चांगला आहे ठाकूरपडा या संघाच्या सर्व खेळाडूंचा. धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धावा, 37 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागर येतोय. दुसरा चेंडू या षटकातला घेऊन स्ट्राईकवर असेल बॅट्समन यतीश. यावेळेस फटका चांगला आहे, निघून जातोय लॉंग ऑन, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. खूप चांगला स्ट्रोक होता, ऑन साईडला कन्वर्ट केला गेला होता. खूप चांगलं टायमिंग, तितकीच चांगली पॉवर जनरेट केली गेली होती आणि मात्र त्यामुळे ओव्हरपिच चेंडूला सीमारेषेच्या बाहेर केले. 6 धावांसाठी धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 या आकडे जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला होता, त्यानंतर मात्र षटकार आला. पुढील चेंडूवर काय पाहायला मिळेल सागरच्या गोलंदाजीकडून आणि यतीशच्या बॅटमधून. खूपच चांगल्या पद्धतीने लोअर बॅकलिपने चेंडूला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न. या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांचा चौकार येतोय. धावसंख्या 47 झाली आहे, 47 रन्स. खूप चांगले प्रामाणिक प्रयत्न होते गोलंदाजाचे, पण आता मात्र गोलंदाजी कुठेतरी चुकते, कारण 2 ओव्हरपिच चेंडू दिले गेले होते आणि ओव्हरपिच चेंडूला मात्र हवाई सफर घडवत सीमारेषेच्या बाहेर केले. आता कुठेतरी एक चांगल्या अवस्थेत जाणवतोय ठाकूरपडा हा संघ. संघाची सांघिक धावसंख्या झाली आहे 47 धावा, 47 रन्स. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलकासा बाहेर वळणारा चेंडू होता. बॅटचा संपर्क झालाय का पाहूया. संपर्क झालाय आणि झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज यतीश. 4 गडी बाद झालेले आहेत या पहिल्या डावातले. धावसंख्या झाली 47 धावा. चेंडू फेकून झालेत या चौथ्या षटकातले 4. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर गडी बाद झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत षटकारांचा उल्लेख केला तर षटकार आतापर्यंत या डावात चौकार झाले ते म्हणजेच 199 चौकार झालेले आहेत आणि षटकारांचा विचार केला षटकार झालेत 185. कोपर संघाला विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय तयार राहायचंय. तर कर्णधार इकडे रेडी आहे पुरुषोत्तम एंटरप्राइज संघाचा. तर कोपर रिक्वेस्ट यू प्लीज कम ऑन टॉस बॉक्स फॉर टॉस. नवीन फलंदाज जातोय स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच निलेश. धावसंख्या 47 या आकड्यावर थांबले. पुन्हा एकदा अजून एक फलंदाज येतोय क्रमांक 6 वर निलेश. स्ट्राईक एंडला असेल सागर. यावेळेस मात्र स्वतःला सावरण्याचं काम करतो या स्लॉग मध्ये आणि एक षटकार एक चौकार आल्यानंतर सुद्धा खूप कमालीचा पलटवार केलाय सागरच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती म्हणजे 47 धावा, 47 रनअप चुकलाय. परत जावं लागेल बॉलिंग मार्कवर, परत तयारी करावी लागेल. मनामध्ये वेगळे विचार आणावे लागतील. कशा पद्धतीने थांबवायचं फलंदाजाला तो विचार करावा लागेल. फुल टॉस आहे, मिस टाइम होतोय का पाहायचंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धीरज येतोय. जजमेंट चांगलंय, झेल सुरेख, बाद होऊन परतावा लागेल फलंदाज निलेशला. आदरणीय सन्माननीय यशवंत भोईर जे मिस्टर अजय भोईर यांचे पिताश्री यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या पुढील सामन्याचा कॉल आदरणीय सन्माननीय श्री यशवंत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि पुढील सामना असेल तो म्हणजे कोपर विपक्ष पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा असा हा पुढचा सामना असणार आहे. पहिल्या फेरीतला पहिला सामना आजच्या दिवसातला म्हणजे दोन्ही संघांसाठी पहिला सामना असेल तो आणि पहिल्या फेरीतला चौथा सामना असेल आजच्या दिवसातला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 47 रन्स, 47. शेवटचा चेंडू असेल आणि यावेळेस मात्र खूप वेळ उंचीवर आहे आणि अशा पद्धतीने
बाद होतोय फलंदाज आणि कदाचित ही हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि अजून एक गोलंदाज हॅट्रिकच्या यादीमध्ये जाऊन पोहोचलाय तो म्हणजे सागर. आज या स्पर्धेतली जवळपास 4थी हॅट्रिक पूर्ण करतोय सागर आई देवी वडूनगर संघाकडून. आणि अशा पद्धतीने अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या झाली 47 आणि जिंकण्यासाठी 12च्या अस्थिर नेटने 48 धावा पूर्ण कराव्या लागतील आई देवी वडूनगर या संघाला. तर निश्चित आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. तिथे मग आता पुढच्या सामन्यात नाणेफेक होताना आपण पाहणार आहोत कोपर विपक्ष तालुका क्रिकेट ग्रामीणचा जर विचार केला आपण एक अप्रतिम दर्जेदार संघ म्हणून याची ओळख निर्माण केली. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या संघाची लढत आपण पाहणार आहोत. तर टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत तिथे मात्र माझे सहकारी समालोचक मनीष पाटील. तर खूप चांगल्या पद्धतीने फॉर्मॅट मी पाहतोय या चॅम्पियन्स ट्रॉफीचा. 60 संघांचा समावेश आहे. प्रत्येक दिवशी 12 संघ खेळत आहेत, आपली प्रतिभा दाखवत आहेत, आपला खेळ दाखवत आहेत आणि त्यातलेच 2 संघ पाहायला मिळत आहेत. तर म्हणजेच वेताळ कोपर विपक्ष पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि अनविकचा कॉल करतील मिस्टर भोईर. वेताळ कोपर संघ कॉल करेल. हेड कॉल केलाय अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकली ती म्हणजेच वेताळ कोपरने. तर मान्यवर विनंती असेल आपण व्यापीठ जाऊ शकता. तर वेताळ कोपर 4 सामने पहिल्या फेरीतले झालेले आहेत आणि खूप चांगलं मैदान आहे, वातावरण देखील चांगलं आहे. तर निर्णय तुमचा काय असेल? फील्डिंग करणार. फील्ड सेटअप तुम्ही पाहिलं तर या अगोदर सामन्यामध्ये 50-60 धावा पहिल्या डावामध्ये होत आहेत, तरी सुद्धा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का? आमच्या समोर एक मोठा संघ आहे दिवा स्पोर्ट दिवा, तर आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आज जेव्हा सकाळी उठले होते तर मनामध्ये काय निश्चय होता या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्हाला खेळायचं आहे, तर मनामध्ये काय होतं? एक तर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आहे, त्यांच्या जोडीला खेळायला मजाच होती. म्हणजे सगळे आम्ही उत्सुक होतो. मोठा संघ आहे आमच्या समोर आणि आमचा नौका संघ आहे. 9 प्लेयर आहेत, सगळे यंग प्लेयर आम्ही खेळणार आहेत ना. त्यांच्यासमोर आम्ही खेळणार तर एक म्हणजे त्यांना हरवण्याचाच प्रयत्न करणार. क्या बात आहे. आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा नाणेफेक हरल्यात, फलंदाजी गेल, घरचं मैदान आहे, समर्थकांचा दबाव आहे, तर कसा खेळ राहील तुमच्याकडून? नाही, आम्ही कशाही प्रकारचा प्रेशर घेणार नाही आहोत सामन्यात. नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. सर्वात जास्त विश्वासू फलंदाज तुमच्या संघातला कोण तुमच्या मते? प्रथमेश दादा आहे, विकी दादा, अजय दादा आणि राहुल दादा आहेत. कुठल्याही स्पर्धेचा विचार केला तर कॉमेंटेटर आणि स्कोरर खूप महत्त्वाचे असतात. तर तुमच्या मते कॉमेंटेटर्स आणि स्कोरर तुमच्यासाठी काय आहेत? सॉरी सर. कुठल्याही स्पर्धेमध्ये कॉमेंटेटर्स आणि स्कोरर खूप महत्त्वपूर्ण भूमिका अदा करतात. तर तुमच्यासाठी कॉमेंटेटर आणि स्कोरर यांचं मत काय? ते त्यांचं काम खूप छान प्रकारे करतायत आणि त्यांच्या जवळून जेव्हा बाजूला बसतो आम्ही तेव्हा खूप काही शिकायला देखील मिळतं आम्हाला. खूप छान. आणि अशा पद्धतीने नाणेफेकीचा कॉल झाला. वेताळ कोपर संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजे पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवा संघाला. दोनों संघाला गोड गोड शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. तर पाहतोय आपण सामन्याला सुरुवात होताना जे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने वडूनगर या संघाच्या अगेन्स्ट प्रति षटकामागे जर पाहिले आपण 12 धावाची सरासरी पार करावी लागेल. 48 धावाचं लक्ष आहे आणि सलामी जोडी लगेच आपण पाठवायची आहे. विनंती असेल पाहतोय आपण इथं मात्र सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना आई गावदी स्पोर्ट वडूनगर संघाची एक अतिशय उत्कृष्ट जोडी खेळपट्टीकडे आणि एका दमदार संघ म्हणून ज्याची ओळख आहे या संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहतोय आपण की तालुका क्रिकेट ग्रामीण जी जेव्हा टुर्नामेंट असते या संघाकडून खूप काही अपेक्षा असते आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण अष्टविनायक ठाकूरपाडा संघ यावर्षी सुरुवात तर अप्रतिम केली होती पण त्यानंतर मात्र ती लय कायम ठेवता आली नाही आणि या पाहतोय की जवळपास या सामन्यादरम्यान सुरुवात खराब झाली होती पण सुभाष ठाकरे यांनी क्रमांक 3 वर येऊन एका चांगली फटकेबाजी केली आणि त्यानंतर मात्र यतीश यांनी एक छोटीशी पण आक्रमक खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर 47 धावा आणि 48 धावाचं एक मापक आव्हान इथे मात्र उभं केलेलं आहे. यानंतर जो सामना होणार आहे कौतुक करेन सलाम करेन मी कोपर संघाच्या संघनायकाचं की ज्यानं सांगितलं आहे की बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट खेळण्याची मजा खूप वेगळीच असते आणि आत्मविश्वास दाखवलं आहे. सांगितलं की आम्ही या संघाला पराभूत करू आणि निश्चित मित्रांनो जेव्हा तुमच्याजवळ आत्मविश्वास जास्त असतोय निश्चित तुम्ही कुठली गोष्टी जी शक्य नाही ती शक्य करून दाखवतायत. एवढंच म्हणेन मी कोपर संघासाठी ज्या प्रकारे आपण टॉस करताना आपण ओपनिंग दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हा सामना कशा प्रकारे रंगतदार होईल पाहायचं आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर इथं मात्र
वडूनगर संघाचे स्ट्राईकला असेल प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण धीरज. एक अप्रतिम षटक हाताळलं होतं धीरज यांनी, तोच एका चांगला ऑलराऊंडर. इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी नॉन स्ट्राईकला अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून नेहमीच त्यांचे एक महत्त्वपूर्ण वाटा असतोय आपल्या संघासाठी, तो म्हणजे महेश ठाकरे सज्ज होते षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिले षटक खूप महत्त्वपूर्ण ठरेल ठाकूरपाडा संघासाठी. पहिला चेंडू राईटामोर द विकेट. पाहतोय आपण क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं. इथं मात्र प्रशांतसाठी शॉर्ट थर्ड मॅन पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंटला रोशन, एक्स्ट्रा कव्हर वर सागर, ठीक आमच्या समोर मिड ऑफला मात्र कल्पेश. जर आपण ऑनसाईडकडे पाहिलं तर कुलमॅन शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये. वाईडिश लॉंग ऑनला ऋषभ पाहतोय आपण आणि स्क्वेअर लेगवर निलेश आणि शैलेश याला मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये उभं केलेलं आहे, त्या प्रकारे मारा करेल. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली ऋषभ येतोय आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र जीवनदान. चुका आणि किती महागडं ठरू शकणार हे पाहायचंय. मनीष पाटील जर पाहिलं आपण क्रिकेटचा जो सूत्र आहे पकडा झेल जिंका सामना, तो सूत्र इथं मात्र विसरतोय ऋषभ. एक चांगला फिल्डर आहे आउटफील्ड मधला, पण यावेळेस मात्र चुकी करतोय आणि त्या बदल्यात पाहतोय की आपण प्रशांत 2 धावा पूर्ण करतोय. सुरुवात अप्रतिम झाली होती, निराश असेल इथं मात्र महेश ठाकरे. सज्ज होताना परत यावेळेस पाहत अप्रतिम चेंडू. गतीमध्ये थोडंसं हलकासा परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीचा फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा झपकन बाहेर निघतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. 48 धावाचा हा लक्ष स्वीकारताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालंय इथे मात्र प्रशांत याला, आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलतो काय पाहायचंय. धावसंख्या स्थिर 2 बिनबाद. 48 धावाचं लक्ष स्वीकारताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र निश्चित लाईन कुठे हे चेक करताना पंच सावंत सर. दोन्ही समांतर रेषेत डाव्या अष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 3. जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी ठाकूरपाडा संघाला. राईटामोर विकेट. परत एक स्वेर लाईन, तीच चुकी इथं मात्र वारंवार करताना पाहतोय आपण. वाईटचा इशारा, अजून हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहतोय आपण पुढे सरकताना इथं मात्र 4, कारण की 48 धावा रोखायच्या आहेत आणि अशी गोलंदाजी आपल्याला पराभवाच्या छायाकडे नेणारी गोलंदाजी इथं मात्र हाताळताना पाहतोय महेश ठाकरे. क्षमता आहे कधी पण वापसी करण्यासाठी, एक दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून ज्याची आपण गणना करतोय तालुका क्रिकेटमध्ये. या स्पर्धा चांगला चेंडू होता. मी आताच जो उल्लेख केला होता, पण कधी पण वापसी करू शकतोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे. बिनबाद 4. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष पाहतोय आपण एक दमदार संघ म्हणून ज्याचं नाव नेहमीच घेतोय आई गावदी स्पोर्ट वडूनगर. या दोन्ही संघादरम्यानची लढत, पहिल्या फेरीतली लढत आपण पाहतोय. BCI चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा 3रा दिवस. चाळीस माता परत एक अप्रतिम हा चेंडू हाताळला गेलं. पहिल्या चेंडूवर विकेट असं वाटलं की प्राप्त करतोय, पण झेल मध्ये रूपांतर करू शकला नाही. थोडंसं निराश झाला होता, पण त्यानंतर मात्र काय सुरेख मारा करतोय इथं मात्र गोलंदाज महेश ठाकरे. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 4 बिनबाद. राईटामोर द विकेट. महेश दूर जाताना यावेळेस पात्र लाईन अजून चेक करावी लागेल. पण चला अजून एक सवेर चेंडूची इथे मात्र हाताळणी करतोय महेश ठाकरे आणि आमचे गुणलेखक बिजी होताना दिसतोय. 3रा चेंडू वाईट फेकतोय या षटकामध्ये महेश ठाकरे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 5, कमी धावसंख्या आहे आणि असे चेंडू वारंवार टाकणे टाळावे लागेल. या स्पर्धेतला पाहतोय आपण 113वा वाईट चेंडू आतापर्यंत. यावेळेस पात्र सफल झाला होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहायचंय. अतिशय वेगात एक चोरटी धाव लेग बाईच्या स्वरूपात असा इशारा करताना पंच सावंत सरांच्या माध्यमातून. यानंतर अजून एक क्लासचा संघ म्हणजे पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा दिवा या संघाने सर्वप्रथम भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटचं नाव आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर ज्यांनी कोणी मोठे केले असेल तो दिवा संघाने. तर पाहतोय आपण पंच सावंत सर, त्यानंतर जावेद फरीद सर आणि मनोज गुप्ता सर सज्ज होताना. याच पात्र चांगला चेंडू होता.
गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीचा आपण ओळखलंय चेंडूला, फक्त पुश केलंय बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे. आणि अंतिम चेंडूवर पाहतोय आपण एक धाव. तर षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर पाहतोय आपण 7. अजून इथं मात्र सामना संपला नाही असं जर सांगतोय महेश ठाकरे, कारण की जरूर 3 चेंडू वाईट फेकले असतील, पण त्यानंतर मात्र एका चांगलं षटक हाताळलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल आई गावदेवी वडूनगर या संघाला. येणाऱ्या फलंदाजामध्ये जर पाहिलं आपण, अजून खूप मोठी फलंदाजी असलेला संघ आहे. दिनेश सारखा एक दर्जेदार फलंदाज या संघाकडे आहे. एकूणच जर आपण विचार केला, मनीष पाटील हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाईल. काय बोलशील ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये महेश ठाकरे यांनी हा षटक हाताळलाय आणि सामना अजून संपला नाही हे जर सांगून जातोय पहिल्या षटकामध्ये? जर आपण कम्पेअर केलं तर पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर 8 धावाच होत्या आणि आता सुद्धा 7 धावा आहेत. म्हणजे सुरुवात जशी पहिल्या डावाची झाली होती ठाकूरपाडा संघाची, तशीच सुरुवात वडूनगर संघाची सुद्धा होते. पण मात्र त्यानंतरचं आक्रमक जे षटक हाताळलं होतं सुभाष ठाकरेंनी, तसं षटक हाताळणारा फलंदाज पुढील वडूनगर संघाकडे कोणतंही पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण प्रशांतने 3 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत आतापर्यंत आणि अजूनही एकही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलेला नाही. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण, तर वेळेअभावी सहकार्य करायचंय. पंच सुद्धा विनंती करताना अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला आणि जिथं मनीष पाटील, दोन्ही संघाची जर तुलना केली आपण पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर, इथं मात्र म्हणेन की एका धावेची आघाडी वडूनगर संघाने बनवली होती आणि एक धाव कमी, एक विकेट जरूर प्राप्त केला होता अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा. इथं मात्र एक जमेची बाजू वडूनगर संघाची, मात्र कुठल्या प्रकारे विकेट फेकला नाही आणि धावफलकावर धाव पाहतोय आपण 7. यतीश एका चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून, आणि यावर्षीचा जर विचार केला आपण एक अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण या सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहायचं आहे. समोर फलंदाज असेल खेळण्यासाठी धीरज आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण प्रशांत. पहिला चेंडू काय चांगला, हा चेंडू पाहतोय आपण गुडली स्पॉटवर चेंडूचा टप्पा, आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू अनिश्चितपणे उचलू घेतोय, वेगात निघून जातोय विकेट किपरच्या हातात सुभाष ठाकरे. गॅदर करताना चेंडूला अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. इथं मात्र यतीश ठाकरेच्या माध्यमातून आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र आई गावदी स्पोर्ट वडूनगर संघाला यावेळेस पात्र उंच उंच आहे चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि पहिला दे धक्का. इथं मात्र वडूनगर संघाचा पहिला फलंदाज बाद. यतीश ठाकरे यांची गोलंदाजी जर विचार केला आपण, शॉर्टपिच चेंडूचा मारा करत नाहीये. जेव्हा जेव्हा चेंडू गुडले स्पॉटच्या समोर टप्पा स्विच करतोय आणि त्या टप्पा पडणारा चेंडू खूप अनिश्चित उचली घेतात, म्हणून या चेंडूला आपण शॉर्टपिच म्हणू शकत नाहीये. ज्या प्रकारे चेंडू उचली घेणार होता, अपर कट करायचा होता, पण टायमिंग परफेक्ट नव्हती. शॉर्ट थर्डमॅनला शैलेश अप्रतिम झेल टिपतोय. हा सुनील सर, बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये, कारण त्यांच्याकडे माहिती आहे की त्यांच्याकडे डिफेंड करण्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. फक्त समोरील फलंदाजांना थांबवण्याचं काम करतात आणि थांबवण्याचं काम करताना विकेट देखील प्राप्त होत आहेत. तर एक जमेची बाजू होती ठाकूरपाडा संघासाठी, महेश आणि यतीशसाठी. अनिचित बरोबर सांगितलं आपण, कारण की जेव्हा प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी बनवायची आहे, एवढी चांगली सरासरी नाही आहे, कारण की 4 षटकाच्या सामन्यामध्ये किमान 15 एका चांगली सरासरी म्हटल्या जाते आणि ती रोखताना इथं मात्र पहिल्या षटकामध्ये एका चांगली प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली. आणि आता मात्र यतीश परत एक शॉर्टपिच चेंडू, अप्रतिम अप्रतिम काय शॉर्टपिच चेंडूचा अतिशय चांगला दर्जेदार मारा पाहतोय. हा 30सा चेंडू पाहतोय आपण शॉर्टपिच, आणि ज्या प्रकारे सफल झाला होता, हुक करायचं होतं, अप्रतिम हा चेंडू. आणि आता मात्र संघर्ष करावा लागेल. इथून एवढंच सांगेल, वडूनगर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की एवढं सोपं नाहीये अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट धावा बनवणे. अप्रतिम अप्रतिम मारा पाहतोय आपण यतीशच्या माध्यमातून. यावेळेस पाहता हुकचा फटका आहे, इथं मात्र क्लिअर होईल. लेगच्या वरतून चेंडूला भिरकावलाय, हा दमदार षटकार. जबरदस्त शॉट पाहिला आपण लिटिल मास्टर
वडूनगरचा संघाचा म्हणून ओळखला जातोय प्रशांत. मूर्ती लहान आहे, शॉर्टपिच चेंडूला काय सुपर हिट हुकचा फटका पाहिला, पण चेंडूवर पूर्णपणे नजर होती. मोक्याच्या क्षणी चेंडूवर बॅट लावतो आणि एक दर्जेदार हा हुकचा फटका वसूल करतोय, स्क्वेअरलेगच्या वरतून पाठवतोय. षटकार इथं मात्र प्रशांत वसूल करतोय. नक्कीच प्रशांत जशी आपण शरीरयष्टी पाहिली तशी शरीरयष्टी सूर्य संघाच्या रुपेची देखील होते. रुपेशने देखील घणाघाती फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये त्याने केली होती आणि आता कुठेतरी अपेक्षा आहे की तशाच पद्धतीची फलंदाजी प्रशांत सुद्धा करू शकेल आई देवी वडूनगर संघासाठी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 13. एक बाद 48 धावांचं लक्ष स्वीकारताना पुढचा चेंडू या स्वतः कोलटप्प्याचा चेंडू बॅटवर घेतोय, टर्न करतोय चेंडूला. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण काय आहे. चुकी 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 आणि चुकीला माफी नाही. या धावा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. जिथं एक धाव तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निलेशच्या माध्यमातून. या खेळाडूचं पाहतोय आपण वर्ष दुसरं आहे, एवढं हवा तसा परफॉर्मन्स नाहीये. द वॉल ऑफ ठाकूरपाडा म्हणून ज्याचं नाव आहे. एकेकाळी जमाना होता निलेश जेव्हा खेळपट्टीवर यायचं किंवा मात्र मैदानावर एकच नाव होतं, पण इथं मात्र खराब कामगिरी करतोय निलेश. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 17. यावेळेस पाहता चांगला फटका आहे, टर्न केलाय चेंडूला मिडविकेट एजंटकडे. प्रशांत याचं कौतुक करावं लागेल, जसा चेंडू तसा फटका मारतोय आणि अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना. मोनाक मात्रे कालेर यांच्याकडून खास यतीशसाठी शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद मोनाक मात्रे. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र पुढे सरकताना ती 19. निश्चित मनीष पाटील काय बोलशील. आता मात्र सामना मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे सारखं समान आहे, कारण की प्रशांत लिटिल मास्टर हा फलंदाज खेळपट्टीवर आहे. आक्रमण या षटकामध्ये स्वीकारलंय. हे पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स. मनीषजी पाटील भाईंदरचा एक बुलंद आवाज. तर नक्कीच आता मला असं वाटतं युवराज सिंगला बोलवावं लागेल 6 चेंडू 6 षटकार ठोकण्यासाठी, कारण आता मात्र आव्हान खूप जास्त मोठं झालेलं आहे आणि आव्हान मोठं करून घेतलं असं कुठेतरी मला वाटतंय. सुरुवातीपासून जर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये व्यवस्थित फलंदाजी झाली असती, 15 ते 20 धावा आल्या असत्या, तर कुठेतरी हा दबाव आला नसता. पण आता दबाव आलाय आणि दबाव स्वीकारून फलंदाजी करावी लागेल आई देवी वडगुनवकर संघाला. आणि जिथं मी तर म्हणेन की इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक सांगतात की आम्हाला किती धावाची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण धावफलकावर धावा आहेत त्या 19 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी गुणलेखक सांगतायत की तब्बल 29. जी सरासरी 12ची होती मनीष पाटील, आता मात्र ती फक्त 2 धावेनी वाढलेली आहे. म्हणजे 14.50ची सरासरी पार करावी लागेल आणि फक्त एका मोठ्या फटकेची आवश्यकता आहे. अशा स्थितीमध्ये जर आपण सामना जिंकायचा असेल तर सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल, यात कुठली शंका नाही आहे. अगदी बरोबर म्हणला तुम्ही की षटकामागे एक जरी फटका आला तरी सुद्धा आपण सन्मानजनक अवस्थेत धाव विजयाकडे पोहोचू शकू. पण तरी देखील डावलत्या कामा नये अष्टविनायक ठाकूरपाड्या संघाला, कारण महेश ठाकरे यांनी खूप चांगलं षटक हाताळलं होतं पहिलं, जे 7 धावांचं होतं. तसंच षटक हाताळा कुठला दुसरा गोलंदाज असेल तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढू शकेल. आणि आज एक मोठी उणीव मात्र जाणवते वडूनगर संघामध्ये. केतन काय क्लासचा खेळाडू आहे आणि त्या संधीचं सोनं इथं मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे गोलंदाज त्याचा फायदा घेतात काय पाहायचंय. 12 चेंडू 29 असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. तर वडूनगरवरून शुभेच्छा आल्या दीपक पाटलांकडून. वडूनगर संघासाठी आईदेवी वडूनगर संघासाठी दीपक पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि शुभेच्छांचा उपयोग होईल का वडूनगर संघाला पाहणं गरजेचं असेल. लेट्स सी. गोलंदाज देवा नेहमीच एका चांगला गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून. ही मात्र खरी योग्य वेळ आहे आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी, ज्या प्रकारे सिद्ध केलंय पहिल्या षटकामध्ये महेश आणि त्यानंतर मात्र यतीश. आता मात्र देवा इथं मात्र प्रशांत नॉन स्ट्राईकला एका चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. योगेश सज्ज होताना पहिला चेंडू हा फटका पाहतोय आपण वाईडिस लॉंग ऑन रिजनकडे. प्रयत्न तर भरपूर होता पण चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार. आता काय बोलशील मनीष पाटील. क्षेत्ररक्षक उभा होता पण या मैदानाची जे खैशियत आहे, आउटफील्ड खूप मजबूत आहे. मैदान जर पाहिलं कडक आहे आणि टेनिस बॉल जर या चेंडूवर पहिला टप्पा पडला तर एक मोठी उचल घेऊन निघून गेलाय. एकच म्हणेन, जर तुम्ही चूक केली त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला भोगावा लागेल, बाकी काही नाही. आणि जिथं महेश ठाकरे का चांगला क्षेत्ररक्षक आहे. चुकी इथं मात्र त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. शेवटी चूक चूक असते. यावेळेस पात्र अप्रतिम अप्रतिम हा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला फेकून देतोय. टावरिंग षटकार.
आणि मी पहिलेच सांगितलं की एक फटका येणं म्हणजे सामना पलटवार करणं आहे. आता मात्र सिच्युएशन खूप समीकरण सोपं होत चाललेलं आहे. 10 चेंडूमध्ये 19 धावेची आवश्यकता. या अगोदर मी भ्रमत होतो सुनीलजी, की सामना एक हाती होतात आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जात नाही असा माझा भ्रम होता. पण एकूण एक प्रत्येक सकाळच्या सत्रापासून मी अनुभवतोय, प्रत्येक सामना हा रफ अँड टफ होतोय. खरंच कौतुक असं भिवंडी ग्रामीण क्रिकेटचं. 10 चेंडू 19 धावेची अजून आवश्यकता. इथून मात्र वापसी करावी लागेल गोलंदाज देवा याला. महागडी गोलंदाजी करतोय पाहिला, पण हा चेंडू जो फेकला होता ओव्हरपिच चेंडू होता, हा फॉलीवर घेतोय आणि एक अप्रतिम टायमिंगच्या बळावर त्या चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या वरतून. एक जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल इथून मात्र देवा याला. यावेळेस पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता आडव्या बॅटनी, तर मात्र खेळायचा प्रयत्न ॲक्च्युली चेंडू इथं मात्र पॅडवर आदळतोय शॉर्ट कव्हरेजकडे. तोपर्यंत मात्र संधी होती. एक धाव पूर्ण करतोय एका धावेने. संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. जर पाहिली आपण धावफलकावर 30, इथून मात्र 9 चेंडू 18 असं समीकरण. अजून मी तर म्हणेन की मनीष पाटील सामना संपला नाही. एखादा विकेट या षटकामध्ये जर प्राप्त करतोय आणि इथून 2 ते 3 धाव फक्त खर्च करतोय, तर मात्र सामना अजून परत एकदा अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडे झोकला जाईल. नक्कीच नक्कीच प्रयत्न आता प्रामाणिक असायला हवे दोन्हीकडून. मी तर म्हणे वडूनवरकडून सुद्धा आणि ठाकूरपाडा संघाकडून सुद्धा, कारण प्रेक्षकांना अपेक्षा आहे की जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. आणि पाहूया या पुढील चेंडूवर कायला मिळत पाहिजे ते ठाकूरपाडा संघाकडून. देवा सज्ज होताना राईट द विकेट. यावेळेस पाहता सफल झालाय. अजून एक चांगला हा हुकचा फटका पाहतोय आणि जे स्वप्न पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये सामना जिंकण्याचं, जवळपास इथं मात्र भंग होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं. मी जेव्हा जेव्हा अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला खेळताना पाहतोय, खूप मोठी फलंदाजी म्हणून या संघाचं नाव आहे. कुठंतरी पाहतोय आपण या संघाची गोलंदाजी कमकुवत एकदा परत सिद्ध होताना पाहतोय. फक्त महेश ठाकरे यांचा अपवाद आणि यतीश यांचा मारा जर पाहिला आपण या सामन्यामध्ये एकदम बॅकफुटला पाहतोय आपण. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये धावा बनवायला लागेल 12. देवा महागडा षटक हाताळताना पाहतोय. यावेळेस पाहता काय घडलंय पाहायचे. अतिशय वेगात हा चेंडू फेकला होता आणि इथं मात्र असं वाटतं की जवळपास हा चेंडू जर पाहिला आपण अपरकट करायचं होतं आणि या बॅटला चेंडू चाटून गेला होता. हाफ चान्स होता, इथं मात्र फुलमध्ये कन्वर्ट करता आला नाही आणि या 2 धावेनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. ती आता जर पाहिली आपण 38. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 10 असं समीकरण. काय बोलशील मनीष पाटील, ज्या प्रकारे आपण हा सिच्युएशन पाहतो एक महागडा षटक हाताळताना देवा? अरे एकच धाव येते ही आणि एक धाव असताना तुमचं लक्ष शेवटपर्यंत चेंडूवर असायला हवं. तुम्ही लगेच फेक करायला हवी, पण 2 धावा ऍड केल्यात, कदाचित डोकेदुखी ठरेल. या स्पर्धा फटका चांगला आहे, पण हवेत चेंडू खाली महेश ठाकरे आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथे मात्र अंतिम चेंडूवर प्राप्त करतोय देवा. लिटिल मास्टर पाहतोय आपण प्रशांत यांनी संघासाठी 20 धावाचं योगदान दिलं आणि आता मात्र जर पाहिलं अजून सामना दोन्ही संघाकडे समांतर आहे, कारण की 6 चेंडू धावा. काय बोलशील मनीष, ज्या प्रकारे हा सामना इथपर्यंत आलेला आहे? माझं मत तर मी सांगेनच, पण त्या अगोदर दोन्ही संघांपर्यंत ही सूचना पोहोचवण्यात येते की चेसिंग कंपल्सरी आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावा पूर्ण कराव्याच लागतील आणि पुन्हा एकदा पलटवार केलाय, पण 19 धावा खूप जास्त खर्च केला तसं वाटतं या तिसऱ्या षटकामध्ये. कदाचित सामना एक हाती घेऊन जायची इच्छा होती, ती म्हणजेच आई देवी वडूनवकर संघाला, पण बाद झालाय फलंदाज तो म्हणजेच प्रशांत. आणि प्रशांत बाद झाल्यानंतर कुठेतरी आशेचा किरण दिसलाय ठाकूरपाडा संघाला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. पाहूया कशा पद्धतीने खेळ असेल या शेवटच्या षटकामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहिलं खेळपट्टीवर भावेश, अजून एक क्लासचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. आणि इथं मात्र मनीष पाटील, मी तर म्हणेन की कल्पेश ठाकरे एक लाजवाब गोलंदाज, एक दमदार गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि बऱ्याच वेळेस पाहिलं असेल आपण कल्पेश जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतोय संघाच्या मदतीला धावून आलंय आणि या सामन्यामध्ये मात्र रोखायच्या 10 धावा. प्रेक्षक मात्र त्यांनी काल काय खेळले, कालचा रेकॉर्ड त्यांचा काय आहे ते प्रेक्षकांना माहित नाही. फक्त कल्पेशने आजच्या या षटकामध्ये त्यांच्या सामन्या संघाला जिंकून दिले पाहिजे, हीच प्रेक्षकांची इच्छा असेल. आणि चित्त काल काय घडलं या गोष्टीला मी पण महत्त्व देत नाही आहे. नवीन काय आहे या गोष्टीवर तुम्ही साध्य करा. आणि इथं मात्र या नवीन सामन्यामध्ये नवीन षटकामध्ये संघाला विजय मिळवून देईल की मात्र योगेश आणि पाहतोय आपण खेळपट्टीवर भावेश ही जोडी संघाला विजय मिळवून देईल काय? सामना अजून दोन्ही संघाकडे
दोन्ही संघाकडे सारख्या प्रमाणात झोकलेला आहे. पण इथून मात्र एवढाच म्हणेन, जो जिता वही सिकंदर, सिकंदर कोण बनेल हे येणारे इथं मात्र 6 चेंडू तय करतील. गोलंदाज कल्पेश, दुरांत्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज सज्ज असेल. पाहतोय आपण स्ट्राईकला भावेश. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. आतल्या कडेला चेंडू चाडून मात्र बॅकवर्ड स्कोरलेक रिजनकडे गेला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी. 5 चेंडू 9 धावेची आवश्यकता. सामना अजून संपला नाही. पहिल्या चेंडू जेव्हा हाताळतोय हे एक सूचना करतोय गोलंदाज कल्पेश की मी माझ्या हातात चेंडू आहे, या धावा मला पोषक आहेत. पण फलंदाज इथं मात्र सज्ज होईल काय इतका जवाब पत्र देणे के लिए. 5 चेंडू 9 असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. पाहूया क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉईंटला देवा पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर कुलमॅन. शॉर्ट थर्डमॅनला शैलेश. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, पण तिथं मात्र रोशन याला बीट करता आला नाही. फक्त आणि फक्त एक धाव. सामना प्रत्येक क्षणी एक रंगतदार स्थितीकडे वळताना पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर इथं मात्र फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय गोलंदाज कल्पेश. 2 काय सामना एक अतिशय चांगल्या थरारक स्थितीमध्ये येऊन ठेपले. सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू 8 धावेची आवश्यकता. एक जबरदस्त फाईट पाहतोय आपण. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष पाहतोय आपण आई गावदी स्पोर्ट वडूनगर या दोन्ही संघादरम्यान एक जबरदस्त फाईट सामना. तिसऱ्या पंचाची मागणी इथं मात्र करताना पाहतोय आपण मनोज भोईर. मैदानाकडे जाताना एक महान असे खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. इथं मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानावर सामना कोणी जिंको शेवटी मात्र विजय क्रिकेटचा होणार आहे. आणि इथं मात्र ग्रामीणचे स्टार संघ तब्बल 60 पेक्षा जास्त संघ या ग्रामीण क्रिकेटची आणबाण शान BC चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून पहिला सामना इथं मात्र रंगताना 2 दिग्गज संघामध्ये. या स्पर्धा चांगला चेंडू फ्लिक केले. लॉंग ऑन रिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी धोकादायक ठरू शकतोय. नकारतोय. चांगलं डिसिजन म्हणता येईल. तू थांब, सुरक्षित आहेस. आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी इथून धावा बनवायला लागेल. 7 काय सामना रंगतोय. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च करतोय. मी कल्पेश याच्याबद्दल पहिले जर विवरण केलं होतं की एक चांगला दर्जेदार गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज इथं मात्र असेल योगेश. या स्पर्धा आडव्याटण्या फटका आहे मिडविकेटर रिजनकडे. निलेश चेंडू खाली. परत एक सिंगल मिळेल काय. आणि होय अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुरेख रिटर्न. चांगलं बॅकअप. आता इथून मात्र 2 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. असं वाटलं की सामना होता कुठं आणि सामना येऊन ठेपलंय कुठं. यालाच म्हणतात क्रिकेटचा खरा रोमांचक. बघा मित्रांनो, कोण जिंकेल कोण हारेल हे अजून सांगता येत नाही. चेसिंग कंपल्सरी म्हणजे कुठल्या स्थितीमध्ये या 6 धावा बनवणं गरजेचं आहे. जो जिता वही सिकंदर, सिकंदर कोण बनेल. दोन्ही संघाची ताकद समान आहे. इथं मात्र ताकद लावावी लागेल फलंदाजाला हा सामना जिंकण्यासाठी. कल्पेश यांचं जेवढं कौतुक करायचं तेवढं कम आहे. ज्या प्रकारे आतापर्यंत मारा केले या षटकामध्ये. फुलटॉस हा फटका फसतोय कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाट पाहतोय या झेलची. आणि अप्रतिम झेल. आणि या चेंडूवर मात्र फलंदाज फेल. एक चेंडू आणि गोल्डन षटकार. मनीष पाटीलकडे जाऊया आपण. निश्चित या षटकाचं विवरण आता आपण जर पाहिलं 5 षटक मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या क्रिकेट रसिकाले सुख देणारे हे 5 चेंडू टाकले. पण एका चेंडूवर दुःख देऊन जातोय काय गोलंदाज कल्पेश याला पाहिजे. खूप चांगला नेत्रदीपक असा सामना अनुभवायला मिळाला. मी स्वतःला भाग्यशाली समजतोय की मी या सामन्यामध्ये समालोचन करतोय सुनील पवार सरांसोबत. तर एका चेंडू 6 धावांची गरज असताना आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवूनच खेळ करावा लागेल दोघांना, गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा. कारण एक चुकी तुम्हाला या सामन्याच्या बाहेर घेऊन जाईल. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते हे आपण बरेच वेळा पाहिलंय. 1 चेंडू 6. इथं मात्र गोल्डन षटकार खेचेल काय फलंदाज. थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण क्षेत्रक्षम. इथं मात्र सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक देवाच्या स्वरूपात पाहतोय आपण. एका चांगली रणनीती म्हणता येईल संगणकाची. 1 चेंडू 6 गोल्डन षटकार. इथं मात्र मारेल काय फलंदाज. यावेळेस मात्र हा ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ रिजनकडे. आणि अशा प्रकारे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने एक अतिशय रंगतदार स्थितीमध्ये झालेल्या सामन्यामध्ये मात्र आई गावदी स्पोर्ट वडूनगर संघाचा 4 धावेंनी पराभव केलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. हार्ड लक दिनेश अँड ऑल कंपनी आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या फेरी